मुंबईच्या अपूर्ण कामांमुळे न्यायालयाने महापालिकेला चांगलंच फटकारले। दरवर्षी पावसात अनेक लोकांचे जीव जातात, पण तरी देखील प्रशासन का जागं होत नाही? कोर्टाने 6 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले होते, तरी देखील महापालिका त्या आदेशाचं पालन न करता कमी भरपाई का देतय? मग लोकांच्या जीवाची किंमत नेमकी किती, हाच प्रश्न आता थेट कोर्टाने विचारलाय। आणि याच प्रश्नांवर मुंबई उच्च न्यायालयाचा संतापनावर झाला। न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट सुनावले, लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्त्व देत नाही का? दरवर्षी पावसाळा येतो, रस्ते पाण्याखाली जातात, उघडे मॅनहोल आणि खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जातात, पण प्रत्येक वेळी फक्त चौकशी, निलंबन आणि आश्वासन। मग प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? कामांमध्ये बदल कधी होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नेमकं न्यायालय का संतापलं गेलंय, महापालिकेच्या कोणत्या मोठ्या चुका समोर आल्यात आणि आता प्रशासनाला कोणते आदेश देण्यात आले। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। गेल्या 4-5 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। अशाच परिस्थितीत महापालिकेच्या कामांचा निष्काळजीपणा आणि अपूर्ण कामाचा चिट्टा हा समोर आला। याच प्रश्नांवर आता मुंबई उच्च न्यायालयाने आवाज उचलत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले। लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्त्व देत नाहीये का, असा थेट सवाल केलाय। इतकंच नाही तर अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आणि निष्काळजीपणावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितले की एखादा नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर कारवाई करण्यात काहीच अर्थ नाहीये। नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आधीच उपाययोजना करणं हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या। त्यातल्या 2 धक्कादायक घटनांमुळे महापालिका न्यायालयाच्या निशाण्यावर आली आहे। पहिली घटना मुंबईतील साकीनाका परिसरातली। 2 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पाण्याखाली काय आहे हे कोणालाही दिसत नव्हतं। अशाच वेळी 55 वर्षीय असलम शेख हा रस्त्यावरून जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले। काही क्षणातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। एका निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाने आपला आधार गमावला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेने न्यायालयात दावा केला होता की शहरात कोणताही मॅनहोल हा उघडा राहत नाही, पण प्रत्यक्षात घडलेल्या या घटनेने तो दावा पूर्णपणे आता खोटा ठरलाय। यानंतर कुर्ला भागात झाड पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला। पुढे या प्रकरणावर सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक कठोर प्रश्न विचारले। दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही काय केलं, यापेक्षा दुर्घटना होऊच नये यासाठी काय केलं हे अधिक महत्त्वाचं आहे। नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग का येते? मानवी जीवनापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही, असं स्पष्ट शब्दांत न्यायालयाने सांगितले। यानंतर मुंबई महापालिकेने न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितलं की या घटनेवर संबंधित 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे। तसेच मृत असलम शेख यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र यावर न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ नुकसान भरपाई देऊन जबाबदारी ही संपत नाही, कारण पैसे एखाद्या व्यक्तीचा जीव परत आणू शकत नाही। त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय करणं हे महत्त्वाचं आहे। याच सुनावणी दरम्यान ठाण्यातील एका जुन्या प्रकरणाचाही उल्लेख झाला आणि त्यानंतर न्यायालयाचा संताप हा आणखीनच वाढला। गेल्या वर्षी ठाण्यात उघड्या गटारात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता। त्या निष्पाप मुलाच्या मृत्यूनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या कुटुंबाला 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, पण ठाणे महापालिकेने त्या कुटुंबाला फक्त 75,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला। हा आकडा ऐकताच न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आपलं मूल गमावलेल्या आई वडिलांच्या वेदना तुम्हाला समजत नाही का? ठाणे महापालिका इतकी असंवेदनशील कशी असू शकते? न्यायालयाचा आदेश असताना देखील 75,000 रुपये देण्याचा निर्णय कसा काय घेतला गेला, असे अनेक प्रश्न यावेळी न्यायालयाने अधिकाऱ्यांना थेट विचारले। आता दरवर्षी पावसाळा येतो हे कोणालाही नवीन नाहीये। मग पावसाळा सुरू होण्यापूर्वी मॅनहोल, गटार, रस्ते आणि खड्ड्यांची तपासणी का केली जात नाही? प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक का होत नाहीत? प्रत्येक वेळी दुर्घटना झाल्यानंतरच बैठका, चौकशा आणि निलंबन का होतं? जर आधीच योग्य नियोजन झालं असतं तर अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचले नसते का, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला।
न्यायालयाच्या या कठोर भूमिकेनंतर आता मुंबई महापालिकेला काही महत्त्वाच्या हमी द्याव्या लागल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेने सांगितलंय की पुढील आठवडाभरात मुंबईतील सर्व मॅनहोलवर सुरक्षा जाळी बसवण्यात येईल. जिथे जाळी बसवलेली नसेल तिथे तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात जातील. शहरात कुठेही उघडा मॅनहोल आढळल्यास पुढील 12 तासांच्या आत तो सुरक्षितपणे बंद केला जाईल. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी मॅनहोल उघडल्यास त्या ठिकाणी बॅरिकेड सोबत एक कर्मचारी कायम उपस्थित राहील अशी हमी यावेळी महापालिकेकडून देण्यात आली. त्यामुळे आता ही आश्वासनं प्रत्यक्षात किती पूर्ण होणार, कारण यापूर्वी देखील अशा अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. प्रत्येक दुर्घटनेवर चौकशी समित्या स्थापन झाल्या, अधिकारी निलंबित झाले, भरपाई जाहीर झाली. पण पुढच्या पावसाळ्यात पुन्हा तशीच घटना घडली. मग यावेळी देखील खरंच बदल होणार का, की पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार? आज न्यायालयाने जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न महापालिकेला नाही तर संपूर्ण प्रशासनाला आरसा दाखवणारे आहेत. आता पाहायचं इतकंच आहे की या कठोर शब्दांनंतर खरंच बदल होतो का, की पुढच्या पावसाळ्यात हीच परिस्थिती पाहावी लागेल? तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.